अनयाला पाहिल्यानंतर इशिता खोल श्वास घेत म्हणाली, मला माहीत आहे तू माझ्यावर खूप रागावली आहेस आणि तुझा राग योग्यही आहे, त्यासाठीच मी तुझी माफी मागते. इशिताचे शब्द ऐकून अनया रागाने तोंड वाकडं करत म्हणाली, असले कामच का करतेस ज्यासाठी तुला माझी माफी मागावी लागते? तू मला आधी सांगितलं असतंस तर मी तुझ्यावर जबरदस्ती केली असती का? मी तुझा दुःख समजू शकते, पण याचा अर्थ असा नाही की तू सगळं एकटीच सहन करशील. तुला माहीत आहे ना मी तुला किती प्रेम करते. मला फक्त एवढंच हवंय की तुला या जगातल्या सगळ्या आनंद मिळावेत. जरी तू आपला वाढदिवस साजरा करत नसलीस तरी माझ्यासोबत राहशील तर तुला तो आनंद स्वीकारावा लागेल. मला वाटतं तू कायम आनंदी राहावं. तू एका क्षणात मला परकी करून टाकलंस. आधी मी फक्त तुझी मैत्रीण होते, नंतर नणंद झाले, तरीसुद्धा तू मला आपली मानली नाहीस. तू फार वाईट आहेस इशिता. मी तुझ्याशी आता काही बोलणार नाही. हे बोलून अनयाने डोळ्यातले अश्रू पुसले आणि तिथून निघून जायला लागली. पण एवढ्यात इशिताने तिचा हात धरून तिला स्वतःजवळ ओढलं आणि प्रेमाने मिठीत घेत हसत म्हणाली, तुझा राग योग्य आहे, चूक माझी आहे आणि तुला हवी ती शिक्षा मला दे, पण माझ्याकडे पाठ फिरवू नकोस. इशिताचे शब्द ऐकून अनया थोडी दूर होत डोळे बारीक करत म्हणाली, तुला खरंच वाटतं मी तुला माफ करावं? ठीक आहे, मी तुला माफ करते, पण त्यासाठी तुला आमच्यासोबत तुझा वाढदिवस साजरा करावा लागेल. पहा, मयंक भाऊ आणि मी मिळून हा सगळा प्लॅन केला आहे आणि आता मला हवंय की तू आमच्यासोबत वाढदिवस सेलिब्रेट करावास. अनयाचे शब्द ऐकून इशिताची नजर जान्हवी आणि जानकी खन्नाकडे गेली. त्या दोघीही हसून मान डोलवत होत्या. हे पाहून इशिता हसत म्हणाली, जर माझ्या मैत्रिणीचा हाच निर्णय असेल तर ठीक आहे, मी माझा वाढदिवस सगळ्यांसोबत साजरा करेन. हे ऐकताच अनयाच्या चेहऱ्यावर हसू फुललं. तेवढ्यात मयंक तिच्या जवळ येऊन तिला गुलाबाचं फूल देत म्हणाला, जर तुझ्या मैत्रिणीसोबत गाठीभेटी झाल्या असतील तर आता आपल्या देवराकडेही एक नजर टाकशील का? हे म्हणताच त्याने तिला प्रेमाने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिला. ते पाहून इशिता हसली आणि त्याच्या हातातून गुलाब घेत म्हणाली, तुम्ही सगळे खरंच खूप चांगले आहात. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मला इतकं प्रेम मिळेल. मी मनापासून तुमची आभारी आहे. आणि त्याचनंतर इकडे इशिताचे शब्द ऐकून अनया डोळे वटारत म्हणाली, अगं माझी अम्मा, आधी आभार मानू नकोस. आधी चल केक कट करूया. तुला माहीत आहे मी सकाळपासून काही खाल्लं नाहीये. मी तुझीच वाट बघत होते. तुझ्या हाताने केक खायचा आहे मला. आता पटकन केक कट कर. हे बोलून अनया इशिताला घेऊन डायनिंग टेबलकडे गेली. दरम्यान कबीर त्या ठिकाणी पोहोचला जिथं सोहेलची मीटिंग होणार होती. गाडीतून उतरून तो मीटिंग रूमकडे चालत असताना त्याचा असिस्टंट घाईघाईने येऊन म्हणाला, सर, तुम्ही अचानक सोहेल मित्तलला भेटायला जाणार आहात तर त्याला काय सांगणार? म्हणजे तुमचं आधीपासून काही प्लॅनिंग नव्हतं. असिस्टंटचं बोलणं ऐकून कबीर थबकला. त्याने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं आणि नंतर पुढे चालत म्हणाला, कदाचित तू विसरलास, काही दिवसांपूर्वी माझी आणि सोहेलची पार्टनरशिप झाली आहे, त्यामुळे आमचं भेटणं तर होतच राहणार. हे बोलून त्यानंतर इकडे सोहेलच्या बोलण्यावर कबीर संतापून त्याच्या जवळ गेला. त्याची कॉलर पकडून दात ओठ खात म्हणाला, तुला शहरातून काय जगातूनही मी गायब करायला तयार आहे, पण तुझं नशीब खूप चांगलं आहे म्हणून तू प्रत्येक वेळी वाचतोयस.
लक्षात ठेव, नशिबाला बदलायला वेळ लागत नाही. मी तुला फक्त एक प्रश्न विचारतोय, त्याचं सरळ उत्तर दे. तू इशिताला कसा ओळखतोस आणि तू वारंवार तिच्यापर्यंत पोहोचतोस, याचं कारण काय आहे? कबीरच्या तोंडून इशिताचं नाव ऐकून सोहेलच्या डोळ्यांची कड अरुंद झाली. आतापर्यंत त्याला वाटत होतं की कबीर आणि इशिता यांच्यात फक्त साधं नातं आहे, पण कबीरच्या चेहऱ्यावरचा राग पाहून त्याला उमगलं की नक्कीच दोघांत खोल संबंध आहेत. तो कबीरचा हात कॉलरवरून दूर करत म्हणाला, काय झालं मिस्टर खन्ना? आज तुम्ही एखाद्या मुलीचं नाव घेऊन माझ्याकडे आलात. सांगू शकाल का इशिता तुमची काय लागते? कारण आजवर तुम्ही माझ्यासमोर कधीही कुठल्याही मुलीचं नाव घेतलं नव्हतं. सोहेलच्या बोलण्यावर कबीर पुन्हा संतापून म्हणाला, जास्त नाटक करण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझ्या अवकातीवर राहा. आणि इशिताची गोष्ट, ती माझी काय आहे हे तुला जाणून घ्यायची गरज नाही. कान उघडे ठेवून ऐक. तुझं वैर माझ्याशी आहे, पण जर तू माझ्या कुटुंबाला हानी पोहोचवलीस तर मी काय करेन याचा तुला अंदाजही नाही. आत्तापर्यंत मी तुला वारंवार मोकळं सोडलंय, पण पुढच्या वेळी माझी बंदूक थेट तुझ्या छातीतून आरपार जाईल. सावध राहा, कारण कबीर खन्नाची बंदूक कधी वाकत नाही. हे ऐकून सोहेलच्या चेहऱ्यावर खोटं हास्य उमटलं. तो कॉलर सरळ करत हसत म्हणाला, असं दिसतंय की इशिताशी तुझं काहीतरी खोल नातं आहे, म्हणूनच तिला तू कुटुंबात सामील केलेस. पण काळजी करू नकोस, मी तुझ्या कुटुंबाला काही करणार नाही. कारण कुटुंब गमावल्यावर कसं वाटतं हे मला ठाऊक आहे. पण इशिता माझी काय आहे, मी तिला कसा ओळखतो, कुठे राहते, काय करते हे तुला सांगणं मला योग्य वाटत नाही. जसं तू मला सांगू इच्छित नाहीस की तुझं आणि तिचं नातं काय आहे, तसंही मीही तुला सांगणार नाही. तुला जे वाटायचे ते वाट. तुझ्या या घाणेरड्या डोक्यात नेहमी चुकीच्याच गोष्टी येणार. सोहेलचं बोलणं ऐकून कबीर खवळला. घाणेरडं डोकं माझं असो वा नसो, तुझं तर कायमच असतं. पण मी जे म्हटलंय ते लक्षात ठेव. जर विसरशील तर फक्त माझी आठवण काढ, सर्व काही परत आठवेल. असं म्हणून कबीर संतापून निघू लागला. पण सोहेल त्याला थांबवत म्हणाला, मला माझी दुश्मनी निभावण्यात खूप मज्जा येते. तू जाताना मला धमकी दिलीस, आता माझी धमकी ऐक. आयुष्यात कधीही तू मला या शहरातून काय कुठल्याही शहरातून हाकलू शकणार नाहीस. काळजी घे. ज्याला तू सर्वात जास्त जपशील तोच तुला सोडून जाईल, आणि तो दिवस लांब नाही जेव्हा तुझाच माणूस तुला सोडून जाईल. तसेच तो दिवसही लांब नाही जेव्हा मी तुला या जगातून गायब करेन. धमकी द्यायला फक्त तूच शिकलायस असं नाही, मला देखील चांगलं जमतं. आणि हो, माझी बंदूक नेहमी खिशात नसते. मी माझ्यावर आलो तर ती थेट तुझ्या छातीत शिरू शकते. हे ऐकून कबीरचे पाय थांबले. तो मागे वळून सोहेलकडे शैतानी नजरेने पाहत म्हणाला, हे वेळच दाखवेल की कोणाची बंदूक कोणाच्या छातीत घुसणार आहे. असं म्हणून कबीर सोहेलचं काहीही न ऐकता संतापात निघून गेला. कबीर गेल्यावर सोहेल हलकं हसत म्हणाला, इशिता, ही मुलगी खरंच खूप रहस्यमय आहे. दिसायला जितकी निरागस वाटते तितकीच चलाक आहे. म्हणूनच तिनं तिची सर्व माहिती लपवली आहे. पण जर तिच्या मागे कबीर खन्नाचा हात असेल तर याचा अर्थ तोच इशिताला गुप्त ठेवू इच्छितो. आता मला कबीरच्या तोंडूनच नव्हे तर इशिताच्या तोंडून ऐकायचं आहे की त्यांचं नातं नेमकं काय आहे. कारण आश्रमात कबीरचं नाव ऐकून ती अनोळखी असल्यासारखी वागली, जणू ती कबीरला खरंच ओळखत नाही. पण मी जाणतो आहे, तिनं माझ्याशी खोटं बोललं आहे, आणि खोटं बोलणाऱ्यांना मी कधीही सोडत नाही, तो मुलगा असो वा मुलगी. कारण सोहेल मित्तल कोणताही फरक करत नाही. असं म्हणत सोहेलने रागाने मूठ घट्ट आवळली
आणि त्याचनंतर संपूर्ण प्रसंग शांतपणे पाहत उभा असलेला सोहेलचा असिस्टंट हे ऐकतच होता. सोहेल शांत झाल्याचं पाहून तो पुढे आला आणि म्हणाला, सर, खरं सांगू का, तुम्ही या सगळ्यापासून दूर राहिलत तर बरं होईल. कबीर खन्ना खूप ताकदवान माणूस आहे. त्याच्यासमोर जगातील अनेक मोठे लोकसुद्धा नतमस्तक होतात. तो फक्त या शहराचा नाही तर जगाचा नंबर 1 बिलियनियर आहे. त्याच्यासमोर गेलात तर लोक तुमचं कमी आणि त्याचं जास्त ऐकतील. मी तर म्हणतो आपण हे सगळं सोडून आपल्या कामाकडे लक्ष द्यायला हवं. तुम्ही उगाच एखाद्या मुलीला मध्ये आणून स्वतःसाठी संकट निर्माण करत आहात. कबीर खन्ना काहीही करू शकतो. त्याने आधीही तुम्हाला इजा पोहोचवली आहे. अगदी विचार न करता त्याने तुमच्यावर गोळी झाडली होती. अशा परिस्थितीत तो पुन्हा गोळी झाडण्यासाठी तुमची परवानगी घेणार नाही. आणि त्याचनंतर असिस्टंटचं बोलणं ऐकून सोहेल रागाने त्याच्याकडे पाहतो आणि म्हणतो, मला तुझ्याकडून कोणताही सल्ला नको आहे. फक्त एवढं सांग, इशिता सध्या कुठे आहे आणि हो, तिच्या कॉलेजचा वेळ काय आहे हेही मला कळव. आजच मला ही सगळी माहिती हवी आहे, कारण आता कबीर खन्नाला समजेल जेव्हा कुणी दूर जातं ना तेव्हा कसं वाटतं ते. हे बोलून सोहेल रागाने तिथून निघून जातो. त्याच्या बोलण्यावर असिस्टंट शांत राहतो. त्याला काहीच कळत नाही की त्याचा बॉस पुढे काय करणार आहे, पण त्याच्या चेहऱ्यावरचा राग पाहून त्याला एवढं नक्की जाणवतं की पुढे जे काही होणार आहे ते खूप धोकादायक असेल. रात्रीचा वेळ. इशिता बाल्कनीत बसून कबीरची वाट पाहत होती. रात्रीचे 12 वाजून गेले होते तरीही कबीर घरी आला नव्हता. साधारणपणे इशिता कधीही कबीरची वाट पाहायची नाही, पण गेल्या काही दिवसात तिच्या मनात कबीरसाठी एक वेगळं आकर्षण निर्माण झालं होतं. ती कितीही प्रयत्न केला तरी कबीरविषयी विचार करणं थांबवू शकत नव्हती. हे सगळं मनात विचार करत ती बाहेर पाहू लागली. अंधाऱ्या रात्रीत चंद्राची रोशनी खूप सुंदर दिसत होती. चंद्राकडे पाहून इशिताच्या चेहऱ्यावर हसू आलं, पण लगेचच ते हसू गायब झालं, कारण तिची नजर कबीरकडे गेली. तो रागाने घरात येत होता आणि त्यानंतर कबीरला पाहून इशिता आनंदी झाली होती, पण त्याच्या कपड्यांवरचे दाग, रक्ताचे दाग पाहून ती भीतीने थरथर कापू लागली. तिला तो दिवस आठवला जेव्हा तिने पहिल्यांदा कबीरच्या हातात चाकू पाहिला होता, ज्यातून रक्त थेंबाथेंबाने गळत होतं. अगदी तसंच आजही कबीर रक्ताने माखलेला घरात आला होता. त्याचा चेहरा पाहून इशिताने लगेच बाल्कनीचा दरवाजा बंद केला. तिला नको होतं की कबीर या क्षणी तिच्या जवळ यावा. दरम्यान कबीर आपल्या खोलीत गेला आणि आरशासमोर उभा राहून स्वतःकडे पाहू लागला. कपड्यांवरचे ते डाग पाहून त्याने लगेच कपडे काढून सोफ्यावर ठेवले आणि शांतपणे वॉशरूममध्ये गेला. इशिता मात्र बाल्कनीच्या दाराशी उभी राहून त्याला पाहायचा प्रयत्न करत होती. कबीर दिसत नव्हता, पण सोफ्यावर ठेवलेले त्याचे ते कपडे दिसले. ते पाहून तिला समजलं की कबीर खोलीत नाही. तिने लगेच दरवाजा उघडून आत प्रवेश केला. खोलीत आल्यावर तिने सोफ्यावर ठेवलेले कपडे उचलले आणि त्यांना काळजीपूर्वक पाहू लागली. तिचे हात थरथरत होते, तरीही ती घाबरत स्वतःशी म्हणाली, हे दररोज रक्त सांडतात का? हे कुणालाही जिवंत ठेवत नाहीत का? मी जेव्हापासून यांना पाहिलंय तेव्हापासून यांचे कपडे नेहमीच माखलेले असतात. शेवटी का? हे आपल्यासारखं सामान्य जीवन का जगत नाहीत? माणसांना का मारत असतात सतत? इशिता कपडे हातात धरून हे बोलत होती, पण तिला कल्पनाही नव्हती की कबीर बराच वेळ तिला पाहत होता. तो हळूहळू पावलं टाकत तिच्या मागे आला आणि तिच्या कानाजवळ आपला चेहरा आणून
हळू आवाजात म्हणाला, कारण तुझ्यात आणि माझ्यात आकाश पाताळाचा फरक आहे. तुला मच्छर मारतानाही दया येईल, पण मला माणूस मारतानाही अजिबात दया येत नाही. माहीत आहे का? कारण हा माझा रोजचा व्यवसाय आहे. जर तुला कधी बघायचं असेल तर मला सांग. मी तुला डोळ्यांसमोर दाखवीन लोकांना कसं मारतात ते. कबीरचा आवाज इतक्या जवळून ऐकून इशिताच्या हातातून कपडे सुटले. ती भीतीने थरथरत मागे सरकली. कबीरचा भयानक चेहरा तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ आला होता. मागे सोफा असल्याने इशिता मागे जाऊ शकत नव्हती. म्हणूनच तिने साईडला सरकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण कबीरने तिचा हात पकडून तिला स्वतःजवळ ओढलं आणि म्हणाला, माझ्याशी हुशारी करण्याचा प्रयत्न करू नकोस. कबीरच्या बोलण्यावर इशिता आतून घाबरली होती, पण ती त्याला आपली भीती दाखवू इच्छित नव्हती. त्यामुळे तिने मनावर नियंत्रण ठेवत त्याच्याकडे पाहिलं आणि थोड्या रागाने म्हणाली, तुमच्याशी चतुराई करण्याची हिंमत कोण करेल? जर मला आधीच माहिती असतं की तुम्ही रोज एखाद्याचा जीव घेत असता तर मी कधीच तुमच्याशी लग्न केलं नसतं. तुम्ही माणूस नाही, शैतान आहात. तुम्ही खूप वाईट व्यक्ती आहात. माझ्या आयुष्यात मी तुमच्यासारखा माणूस कधीच पाहिला नाही. तुमचे हात नेहमी माखलेले असतात. तुम्ही मला अशा पद्धतीने स्पर्शसुद्धा करू शकत नाही. माझ्यापासून दूर राहा. इशिताच्या या शब्दांनी कबीरचा दृष्टिक्षेप स्वतःच्या हातांकडे गेला. त्याने यावेळी हातात ग्लोव्ज घातले नव्हते, त्यामुळे काही क्षण त्याला विचित्र वाटलं. त्याने पटकन आपले हात, पाय आणि मान तपासली. त्याला वाटलं इशिताला धरल्यामुळे त्याच्या अंगावर पुन्हा खून उमटेल. पण 5 मिनिटं स्वतःला तपासल्यानंतर त्याला काहीच दिसलं नाही. तो थक्क झाला. लगेचच त्याने इशिताला सोडलं आणि 2 पावलं मागे सरकला. तिला सोडल्यावर तो आरशासमोर उभा राहून स्वतःला नीट निरखू लागला. त्याला पाहायचं होतं, इशिताला पकडल्यावर यावेळी त्याच्या अंगावर प्रतिक्रिया का उमटत नव्हती, खून का पडत नव्हती. हे सगळं बघून इशिता अचंबित झाली. तिला वाटलं आता कबीर तिच्यावर राग काढेल. आरशातून पाहताना कबीरची नजर पुन्हा इशिताकडे वळली. ती भीतीने थरथरत होती. हे पाहून तो पुन्हा तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, मी जर शैतान आहे तर तू शैतानाची बायको आहेस. म्हणजे मी जेवढे पाप करीन तेवढं पाप तुझ्या वाट्यालाही येणार. म्हणतात ना, नवऱ्याचा अर्धा वाटा बायकोला मिळतो. मी जर केला तर मी पाप केलं, त्याचा भोग तुलाही भोगावा लागेल, असं कबीर इशिताला म्हणतो. मुळात मी आधी विचार करत होतो लग्न कशाला करू, पण आत्ता कळलंय मी चूक केली तर त्याची शिक्षा तुलाच मिळेल. म्हणूनच मी तुझ्याशी लग्न केले. आता मी जितके करीन त्याचा दंड तुलाच मिळणार. त्यानंतर इकडे, आणि हो, तू काय म्हणाली होतीस, माझ्याशी लग्न करून तुला पश्चाताप होतोय? तर ऐकून ठेव, तुला नाही, मलाच पश्चाताप होतोय. तुझ्यामुळे मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. माझ्या कुटुंबालाही तुझी काळजी वाटते. आता तर माझ्या कंपनीतील कामगारांनाही तुझी काळजी असते. शेवटी तू असं काय केलंय की सगळे तुझ्या मागे लागले आहेत? अगं, हे सगळं सोड, पण तू सोहेल मित्तलला असं काय दिलं की तो फक्त तुझंच नाव घेत फिरतो? सतत इशिता इशिता करतो. तो जादू माझ्यावर का करत नाहीस? जर माझ्यावर केला तर मलाही कदाचित सारखं इशिता इशिता म्हणावंसं वाटेल. त्यानंतर इकडे कबीरच्या या वेडगळ बोलण्याने इशिता चिडून गेली. तिचं तर मन होतं आत्ताच कबीरचे केस ओढून काढावेत, पण त्याचा भयावह चेहरा पाहून तिने स्वतःला थांबवलं. तिने त्याच्याकडे
एक नजर टाकली आणि मग खाली पाहत म्हणाली, कारण त्या लोकांच्या छातीत हृदय आहे, पण तुमच्या छातीत दगड. मी कितीही प्रयत्न केला तरी तुमच्या दगडाला हृदयात बदलू शकत नाही. लोक मला आवडतात, त्यालाही तुम्हालाही त्रास होतो. तुम्हाला नक्की माझ्याकडून हवं तरी काय आहे? मी तुमचं काय बिघडवलंय? हेच ना की मी तुमच्याशी लग्न केलं. पण तुम्ही विसरत आहात, मीही तुमच्याशी लग्न करू इच्छित नव्हते. मी तर पळून जात होते ना. मग का मला पळवून आणलं? तुमच्या बहिणीच्या आग्रहामुळे मी लग्न केलं, माझ्या इच्छेने नाही. हे ऐकून कबीरचा राग अजूनच उसळला. त्याने इशिताचे दोन्ही हात घट्ट पकडले आणि दात कडकडत म्हणाला, तर आता कबीर खन्नासमोर उंच आवाजात बोलायची हिंमत झाली आहे तुला? तुला वाटते का की मी लगेच रक्ताने माझे कपडे माखून घेईन? तू विसरली आहेस की तू माझ्या खोलीत आहेस आणि माझ्या खोलीत कोणालाही येऊ नये, नको असा मी आदेश दिला आहे. तुला जाणून घ्यायचे का? मी कुणालाही या खोलीत येऊ देत नाही. तर आज मी तुला दाखवतो. ते बघून कदाचित तू आयुष्यभरासाठी या खोलीबाहेर जाशील. हे बोलून कबीरने खोलीतील प्रकाश वाढवला आणि टेबलावरचा एक छोटा रिमोट उचलला. तो इशिताच्या हातात देत म्हणाला, हे पवित्र काम तुझ्या हातून व्हावं असं मला वाटतंय, कारण मी तर पापी आहे ना. त्यानंतर हे ऐकून इशिता थक्क झाली. कबीर नेमकं काय करतोय हे तिला कळेना, पण त्याने तिचा हात इतक्या जोराने पकडून ठेवला होता की तिला जबरदस्तीने रिमोटचं बटन दाबावं लागलं. जशीच तिने बटन दाबलं तशी संपूर्ण खोलीच्या भिंती बदलू लागल्या. इशिताच्या डोळ्यांसमोरचं दृश्य पाहून तिचं तोंड उघडच राहिलं. तिच्या डोळ्यातील आश्चर्य वाढत गेलं आणि त्यानंतर इकडे बेडच्या समोरील भिंत जी ती रोज पाहायची ती एका क्षणात बदलली. तिथे आता फोटो नव्हते, तर बंदुका आणि शस्त्र टांगलेली होती. मागच्या भिंतीवर माखलेले कपडे टांगलेले होते. हे सगळं बेकायदेशीर सामान पाहून इशिताचं डोकंच फिरलं. कबीरने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि शैतानी हसत म्हणाला, हीच माझी खरी ओळख आहे. म्हणूनच मी माझ्या कुटुंबाला या सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवतो. माझे एक नाही तर लाखो शत्रू आहेत जे मला मारण्यासाठी माझ्याच आसपास फिरत असतात. म्हणूनच मी तुला सांगितलं होतं की बाहेरच्या लोकांपासून दूर राहा, पण तू माझ्या एका गोष्टीकडेही लक्ष दिले नाहीस. बहुतेक तुला स्वतःच्या आयुष्याची किंमतच नाही. मला तुझ्याशी काही देणं घेणं नाही, पण माझ्या शत्रूंना तुझ्याबद्दल कळायला नको. तुझा मृत्यू माझ्या शत्रूंच्या हातून होऊ नये, म्हणूनच मी निर्णय घेतलाय की लवकरच तू माझ्या हातून आहेस. पण जर तुला माझ्या हातून जावं असं नसेल तर मग तुला माझ्या म्हणण्यानुसार वागावं लागेल. जर तू माझ्या सांगितलेल्या कामाला नकार दिलास तर हा रिमोट मी पुन्हा दाबेन आणि यावेळी भिंतीवर लटकलेली शस्त्र माझ्या हातात येतील. कबीरचं बोलणं ऐकून इशिता हादरली. ती त्याच्याकडे पाहत घाबरून म्हणाली, तुम्ही काय म्हणालात? तुम्ही मला आहात? पण मी काहीच चुकीचं केलेलं नाही. मी तुम्ही सांगाल ते सगळं करीन आणि मी बाहेर कुणालाही सांगणार नाही की तुमच्या खोलीत असं काय आहे. पण प्लीज मला मारू नका. इशिताच्या बोलण्यातला भीतीचा सूर पाहून कबीर शैतानी हसत म्हणाला, हे काय पाहतोय मी इशिता? तू मरण्याला घाबरतेस? जी मुलगी काही दिवसांपूर्वी आत्महत्या करणार होती ती आज मृत्यूला घाबरते आहे. खरंच तुझा रंग बदलण्यापेक्षा सरडासुद्धा कमीच रंग बदलतो. बरं, एकदा तू स्वतः निर्णय घेतलाच आहेस तर आज तुला माफ करतो, पण लक्षात ठेव पुढच्या वेळी चूक होऊ नये आणि माझं प्रत्येक काम वेळेवर पूर्ण झालं पाहिजे.
उद्या मी तुला तुझं काम काय आहे ते सांगणार आहे. कबीरच्या बोलण्यावर इशिता घाईघाईने मान हलवून तिथून जायला निघाली. तेव्हा कबीरने तिला थांबवत विचारलं, मी तुला इथून जायला सांगितलं होतं का? त्याच्या आवाजातला राग ऐकून इशिताचे पाय जागीच थांबले. कबीर तिच्या जवळ येत म्हणाला, तुझी शिक्षा आत्तापासूनच सुरू झाली आहे. म्हणजे माझी परवानगी घेतल्याशिवाय तू काहीही करू शकत नाहीस. जर तू परवानगी न देता स्वतःच्या मनाने वागलीस तर माझं पुढचं पाऊल काय असेल हे तू कल्पनाही करू शकणार नाहीस. कबीरचं बोलणं ऐकून इशिता नजराखाली घालत हळू आवाजात म्हणाली, जी मी समजले, पण मी आता माझ्या जागेवर जाऊ शकते का? कबीरने खोल श्वास घेत उत्तर दिलं, ठीक आहे, तू जाऊ शकतेस, पण माझ्या उठण्यापूर्वी उठलेली पाहिजेस. हे बोलून तो शांतपणे बेडवर जाऊन बसला. कबीरकडून परवानगी मिळताच इशिता वेळ न दवडता सरळ बाल्कनीत गेली आणि तिथे पोहोचताच तिने पटकन दरवाजा बंद केला. कबीर तिच्या घाई गडबडीकडे पाहून सैतानी हसत स्वतःशीच म्हणाला, ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे तुला काय करतो ते बघत जा. इकडे इशिता बाल्कनीत जाऊन शांतपणे बसली. आता तिच्या डोळ्यातून झोप गायब झाली होती. कबीरची खोली आठवून सुद्धा तिच्या अंगावर काटा येत होता. तिला असं वाटत होतं की कधीही कबीर भिंतीवर लटकलेलं शस्त्र काढून तिचा जीव घेईल. असा विचार करत करत बरीच वेळ गेली आणि त्यातच इशिताला बैठे बैठे झोप लागली. कबीर मात्र खोलीत बसून तिच्याबद्दलच विचार करत होता. थोड्या वेळाने त्याने बाहेरून बंद असलेल्या दरवाजाकडे पाहिलं आणि मग डोळे मिटून बेडवर झोपला. पुढच्या दिवशी इशिता तयार होऊन खोलीबाहेर जात होती. त्याचवेळी कबीर आरशासमोर उभा राहून शर्टचे बटन लावत होता. तिने पाऊल टाकताच कबीरने तिला थांबवत म्हटलं, आज तू माझ्यासोबत शिकाराला येशील? कबीरचा आवाज ऐकताच इशिताचे पाय थांबले. त्याचे शब्द ऐकताच ती थोडी दचकल्यागत झाली आणि त्यानंतर इशिता चकित झालेली पाहून कबीर पूर्ण कपडे घालून तिच्याकडे आला आणि म्हणाला, काय तुला नीट ऐकू आलं नाही का? तुला माझ्यासोबत शिकाराला यायचं आहे. आता तुला माझ्या इलाजाबद्दल माहिती झालीच आहे, तर हळूहळू तुला माझ्याबद्दल सर्व काही समजायला हवं. कबीरचं बोलणं ऐकून इशिता घाबरत म्हणाली, नको, मला तुमच्याबद्दल अजून काहीही जाणून घ्यायचं नाही. जेवढं मला माहिती असणं गरजेचं होतं तेवढं मला समजलं आहे. तुम्ही कसे आहात ते तुम्हालाच ठाऊक असू द्या. मला तुमच्याबद्दल एखादं पुस्तक लिहायचं नाही आणि तुमच्यासोबत शिकाराला जायचं नाही. तिचा घाबरलेला चेहरा पाहून कबीर तिचा हात घट्ट पकडत म्हणाला, बहुतेक तुला माझं बोलणं विसरलं आहेस. काल मी तुला काय सांगितलं होतं? मी जे बोलेन ते तुला करावंच लागेल. मग आज मला नकार देण्याची हिंमत कशी काय केलीस तू? कबीर म्हणाला. आणि त्यानंतर हे ऐकताच इशिताला काल रात्रीचं दृश्य आठवलं आणि ते आठवताच तिने पटकन आपलं बोलणं बदलत म्हटलं, अरे, मी तर मजेत बोलत होते. मी तुमच्यासोबत शिकाराला येणारच आहे. मलाही तर बघायचं आहे की तुम्ही अजून काय काय कारनामे, म्हणजेच अजून कोणते मोठे काम करता. असं बोलून इशिता तिथून निघून गेली. तिच्याकडे पाहत कबीरने रागाने मूठ आवळली आणि मनातल्या मनात म्हणाला, शिकाराला तुला नक्की घेऊन जाईन, पण तिथे कोणाचा शिकार होईल हे तुला तिथे जाऊनच कळेल. त्यानंतर असं म्हणत कबीर पुन्हा आरशासमोर जाऊन आपले कपडे नीट करू लागला.
दरम्यान इशिता खोलीतून बाहेर येऊन हॉलमध्ये आली. तिथे जान्हवी खन्ना ऑफिससाठी तयार होत होती, तर अनया जानकी खन्नासोबत खेळत होती, किंवा खरं सांगायचं तर त्यांना छेडत होती. हे सगळं पाहूनही इशिताच्या चेहऱ्यावर कुठलाही आनंद नव्हता. कबीरसोबत झालेल्या संभाषणानंतर तिचा चेहरा पूर्णपणे निस्तेज दिसत होता. अनया खेळताना अचानक इशिताकडे पाहते आणि तिच्याकडे येत विचारते, काय झालं इशिता, तू इतकी परेशान का दिसते आहेस? त्यानंतर इकडे अनयाच्या प्रश्नावर इशिता जबरदस्तीने फिकट हसू आणत म्हणाली, अगं काही झालेलं नाही, मी पूर्णपणे ठीक आहे, फक्त थोडं विचार करत होते. तसं बघायला गेलं तर मी तुला एक प्रश्न विचारू का? त्यानंतर इकडे इशिताच्या प्रश्नावर अनया गोंधळून म्हणाली, हो नक्की विचार, पण तू एवढं विचित्र वागत का आहेस? तुला पाहून असं वाटतंय जणू काहीतरी भीतीने तू गडबडलेली आहेस. कुणी तुला त्रास दिला आहे का? जर काही समस्या असेल तर मला सांगू शकतेस, अनया इशिताला म्हणाली. आणि त्यानंतर अनयाच्या बोलण्यावर इशिता घड्याळाकडे बघत म्हणाली, आज तुला बाहेर जायचं नाही का? माझा अर्थ असा की जर तुला बाहेर जायचं असेल तर मला सांग, मीही तुझ्यासोबत यायला तयार आहे. इशिताचं बोलणं ऐकून अनया थोडी चिडली. खरं तर तिला कुठेही बाहेर जायचं नव्हतं, पण आता तिची मैत्रीण इशिता जायला इच्छुक होती, म्हणून ती काहीतरी कारण काढून बाहेर जाणारच होती. हे मनात ठरवून तिने हसत इशिताकडे पाहिलं. पण अनया काही बोलणार एवढ्यातच कबीर इशिताच्या अगदी शेजारी येऊन उभा राहिला. तिचा हात धरून त्याने अनयाकडे पाहत म्हटलं, तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. तर नक्की कबीर इशिताला काय बोलला हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. त्यासाठी उद्याचा भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.